नमस्कार, मी प्रियांका, पुण्याची लेक आणि कोल्हापूरची सून या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत गावरान चिकन रस्सा. तर छान असा आपलं तरी कडक झणझणीत असा गावरान चिकन रस्सा आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण चिकन घेतलं, त्यामध्ये हळद मीठ लावून ते मिक्स केलेलं आहे. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपल्याला वाटणसाठी लागणारं साहित्य आहे कांदा, खोबरं, तेल, जिरे आणि आलं लसूण. तर मी तेल जिरे एकत्रच वाटून घेतलेले आहेत. त्यानंतर कांदा खोबरे तेलात परतून घेतलेला आहे. नंतर तेल घालून मी चिकन टाकून ते फ्राय करून घेत आहे. तर खाली चिकन लागू नये त्यासाठी मी एक ताट ठेवून त्याच्यामध्ये पाणी ओतून ते गरम होईपर्यंत ठेवलं. चिकनला थोडंसं पाणी सुटल्यावर मी गरम पाणी त्यात ओतलंय, जेणेकरून छान असं चिकन शिजेल. बघा, आपलं छान असं चिकन शिजलेलं आहे मस्त. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल घालून तेल तापल्यानंतर जे वाटण आपण काढलेलं होतं ते टाकून थोडंसं तेल सुटेपर्यंत ते मिक्स करत आहे. त्यानंतर मी टाकलं थोडंसं चिकन मसाला, त्यानंतर मसाला, त्यानंतर थोडं पाणी टाकले. ही एक ट्रिक असते, मी मिसळच्या वेळेस पण सांगितलं होतं. जेव्हा आपण वाटणमध्ये मसाले घालतो तेव्हा थोडं ॲड करूनच हे करायचं. त्यानंतर मी चिकन घातले. थोडं ते आपलं स्टक होतं ते घालून जरा थोड्या चिकनला उकळी आणून घेतली. आणि मेन ट्रिक आपली गरम पाणीच आपल्या रश्श्यामध्ये घालायचं. तर मी ते घातलेलं आहे. मीठ टाकून कोथिंबीर टाकून छान असं उकळी येईस्तोपर्यंत ठेवलेलं आहे. बघा कसे छान अशी उकळी आलेली. आपल्या चिकनला आपण कोणतेही जास्त मसाले न वापरले तरी पण छान अशी तर्री आलेली आहे. बघा, मस्त झाले. थँक्स फॉर द वॉचिंग.